नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 6 ओवी क्रमांक 361 ते 390 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 361. तरी पार्था हे जने सायास घेसी हो मने, वाया बागुल इये अर्जुने इंद्रिये करीती. याचा अर्थ, पार्था कदाचित तूही भीती मनात बाळगशील, पण तसे करू नको हो, कारण ही दुर्जन इंद्रिये त्या अभ्यासाचा उगीच बागुलबोवा करून भीती दाखवितात. ओवी क्रमांक 362. पाहे पा आयुष्याते अढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी, काय जिव्हा न म्हणे. याचा अर्थ, पहा, जे आयुष्य स्थिर करते म्हणजे वाढविते आणि संपणाऱ्या आयुष्याला मागे टाकते म्हणजे मृत्यू टाळते, त्या औषधाला देखील जिव्हा शत्रू समजत नाही का. ओवी क्रमांक 363. ऐसे हिताशी जे जे निके, ते सदाची या इंद्रियास दुखे, एरवी सोपे योगा सारिखे काही आहे. याचा अर्थ, त्याचप्रमाणे परलौकिक हितास जे चांगले ते नेहमी या इंद्रियांना दुःखदायक वाटते. एरवी या योग साधना इतके दुसरे काही सोपे साधन आहे का. ओवी क्रमांक 364. म्हणून आसनाची या गाडिका, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेने होईल तरी हो का निरोधू यया. याचा अर्थ, म्हणून आसनाच्या बळाने जो आम्ही खरा अभ्यास सांगितला त्या योगानेच या इंद्रियांचा झाला तर निग्रह होईल. ओवी क्रमांक 365. एरवी तरी येणे योगे, जय इंद्रिया विंदान लागे, तै चित्त भेटो रिगे आपण पेया. याचा अर्थ, एरवी या योग साधनेने जेव्हा इंद्रियांनाच वेध लागतो तेव्हा आपल्या आपणच चित्त हे आत्म्याची भेट घेण्याकरिता जाते. ओवी क्रमांक 366. परतोनी पाठी मोरे ठाके, आणि आपणी याते आपण देखे, देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी. याचा अर्थ, चित्ताची धाव नेहमी पुढे असते, ती मागे फिरून ज्या वेळेस चित्ताला आत्मदर्शन होते त्यावेळेस त्याला मी आत्मतत्वच आहे अशी ओळख पडते. ओवी क्रमांक 367. तिये ओळखीची सरिसे, सुखाची या साम्राज्यी बैसे, मग आपण पास समरसे विरोनी जाय. याचा अर्थ, ती ओळख पटल्याबरोबर ते सुखाच्या राज्यावर बसते आणि मग आत्मानंदातच लोप पावते. ओवी क्रमांक 368. जया परते आनिक नाही, जया ते इंद्रिये नेनती कही, ते आपणची आपुलिया ठाई होऊन ठाके. याचा अर्थ, आणि ज्यापेक्षा दुसरे अधिक काही नाही व ज्याला इंद्रिये कधी जाणत नाहीत असे जे आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्मरूप ते स्वतःच होऊन राहते. ओवी क्रमांक 369. मग मेरू पासूनी थोरे, देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जो पापीड भरे, चित्त न वदटे. याचा अर्थ, मग अशी स्थिती झाल्यावर मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या भाराने देह दडपला असता त्याच्या मनाला दुःख होत नाही. ओवी क्रमांक 370. का शस्त्रेवरी तोडिलिया, देह अग्नी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये. याचा अर्थ, किंवा शस्त्राने जरी देह तोडला अथवा अग्नीत जरी पडला तरी महासुखात निमग्न झालेले त्याचे मन जागृत होत नाही. ओवी क्रमांक 371. ऐसे आपण पारिगोनी ठाये, मग देहाची वासू न पाहे, आनिकची सुख होऊनी जाये म्हणून विसरे. याचा अर्थ, याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो आणि असे अनिर्वाच्य ब्रह्मसुख प्राप्त झाल्यामुळे इतर गोष्टींचा त्याला विसर पडतो. ओवी क्रमांक 372. जया सुखाची या गोडी, मन आरतीची सेची सोडी, संसाराची या तोंडी गुंतले जे.
याचा अर्थ ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन इच्छेची आठवणच सोडते. ओवी क्रमांक 373. जे योगाची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागी. याचा अर्थ जे योगाची शोभा, संतोषाचे फक्त राज्य आणि ज्याच्याकरिता ज्ञानाची आवश्यकता. ओवी क्रमांक 374. ते अभ्यासी लेनी योगे, सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होईजे लगा. याचा अर्थ ते ब्रह्मसुख अभ्यासाचे योगाने मूर्तिमंत दिसू लागते आणि ते सुख पाहणारा तद्रूपच होतो. ओवी क्रमांक 375. तरी तोची योगू बापा, एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखवीजे. याचा अर्थ तथापि अर्जुना, एका परी हा योग सोपा आहे. संकल्पाचे पुत्र जे काम क्रोधाधिक त्यांचा नाश केल्यामुळे त्या संकल्पाला जेव्हा पुत्र शोक होईल तेव्हाच तो साध्य होतो. ओवी क्रमांक 376. हा विषयाते निमालिया ऐके, इंद्रिये नेमाचिया धारणी देखे, तरीही ये घालुनी मुके जीवित्वासी. याचा अर्थ विषय लोप पावले असे या संकल्पाने ऐकिले व इंद्रिये नियमितपणाने वागतात असे पाहिले म्हणजे याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुकतो. ओवी क्रमांक 377. ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. याचा अर्थ अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धी ही सुखाने निवास करते. ओवी क्रमांक 378. बुद्धी धैर्या होय वसोटा, तरी मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याचा अर्थ बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला म्हणजे मग ती मनाला हळूहळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करीते. ओवी क्रमांक 379. याही एके परी, प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी अनेक ऐके. याचा अर्थ या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते आणि हेही होत नसल्यास याही पेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो, तो ऐक. ओवी क्रमांक 380. आता नियमोची हा एकला, जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे. याचा अर्थ साधकाने आपला असा एक नियम करावा की एकदा केलेला निश्चय कधीही टाळावयाचा नाही. ओवी क्रमांक 381. जरी एतुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलूनी. याचा अर्थ अशा निश्चयाने जर मन स्थिर झाले तर अनायासेच काम झाले, पण असे जर न होईल तर त्या चित्ताला खुशाल स्वैर वागू द्यावे. ओवी क्रमांक 382. मग मोकलीले जेथ जाईल, तेथून नियमूची घेऊन येईल, ऐसे निसैर्याची होईल सावियाची की. याचा अर्थ मग ते मोकळे सुटल्यावर जेथे जाईल तेथून निश्चय त्याला परत घेऊन येईल आणि अशा रीतीने ते तत्काल स्थिर होऊन राहील. ओवी क्रमांक 383. पाठी केतुलेनी एके वेळे, तया स्थैर्याचे निमेळे, आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. याचा अर्थ नंतर अशा प्रकारे अनेक वेळा स्थिर राहण्याने ते सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. ओवी क्रमांक 384. तया ते देखोनी अंगा घडेल, तेथ अद्वैती द्वैत बुडेल, आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे. याचा अर्थ आणि त्या आत्मस्वरूपाला पाहून स्वतः तद्रूप होईल, मग अद्वैतामध्ये द्वैत हे बुडून जाईल आणि ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. तर म्हणजे त्रैलोक्यभर ब्रह्मपद दिसू लागेल. ओवी क्रमांक 385. आकाशी दिसे दुसरे, ते अभ्र जैविरे,
तै गगनची का भरे विश्व जैसे. याचा अर्थ आकाशात त्याहून वेगळी दिसणारी अभरे ज्या वेळेस नाहीशी होतात त्यावेळेस जिकडे तिकडे शुद्ध आकाशच दिसते. ओवी क्रमांक 386. तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आघवे होय, ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. याचा अर्थ त्याचप्रमाणे चित्त लयाला गेले की सर्व ब्रह्मच होते. या योगरूप सुखकर उपायाने असा मोठा लाभ होतो. ओवी क्रमांक 387. या सोपी या योगस्थिती उकलू देखीला गा बहुती, संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. याचा अर्थ मनातील संकल्प विकल्प सोडून जे या सोप्या योग स्थितीचा खूप अनुभव घेऊन सुखी झाले. ओवी क्रमांक 388. ते सुखाचे नि सांगाते आले परब्रह्मा आतोते, तेथ लवन जैसे जळाते सांडू नेने. याचा अर्थ ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्मपदाला येऊन पोचले. मीठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडू शकत नाही. ओवी क्रमांक 389. तैसे होय तिये मेळी मग सामरस्याची या रावळी, महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. याचा अर्थ त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झाल्यावर त्याची स्थिती होते आणि नंतर ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी सर्व जगास झाली आहे असे तो पाहतो. ओवी क्रमांक 390. ऐसे आपुले पायावरी चालिजे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन ऐके. याचा अर्थ याप्रमाणे आपलेच पाय घेऊन आपले पाठीवर योगी चालतो असा अवघड जो योग तो तुला घडत नसेल तर तुला आणखी दुसरा उपाय सांगतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.